मराठी लोकांच्या मनावर अधिराज्य कमवणारा एक माणूस म्हणजे आपले प्रिय पु ल देशपांडे. ते म्हणतात, ज्या देशात पिण्याच्या पाण्यालाही जात आहे, अहो ज्या देशात पिण्याच्या पाण्यालाही जात आहे, तिथल्या विद्वानांनी जगाला आध्यात्मिक उन्नतीचे धडे देण्याचा आव आणण्याइतकी आत्मवंचना नाही. जोवर संत साहित्याच्या श्रेष्ठत्वाचा पडताळा लोकव्यवहारातून सिद्ध होत नाही, तोवर ते सारे ग्रंथ भोजनोत्तर वाचण्याच्या रहस्यकथेसारखेच वाचले जातात, असे म्हणायला हवे. गरिबी आणि गरिबी आणि दैव यांचे एक नाते जुळवून दिले गेले. गतजन्मातील पाप नावाची एक थाप चिरंजीव केली गेली. कुणीही खोलात जाऊन तपासून न पाहिलेला परंपरा नावाचा शब्द रूढ केला गेला. तो कायमचाच, असं आपले पु ल लिहितात. मराठी लोकांच्या मनावर अधिराज्य कमवणारा एक माणूस म्हणजे आपले प्रिय पु ल देशपांडे. ते म्हणतात, ज्या देशात पिण्याच्या पाण्यालाही जात आहे, अहो ज्या देशात पिण्याच्या पाण्यालाही जात आहे, तिथल्या विद्वानांनी जगाला आध्यात्मिक उन्नतीचे धडे देण्याचा आव आणण्याइतकी आत्मवंचना नाही. जोवर संत साहित्याच्या श्रेष्ठत्वाचा पडताळा लोकव्यवहारातून सिद्ध होत नाही, तोवर ते सारे ग्रंथ भोजनोत्तर वाचण्याच्या रहस्यकथेसारखेच वाचले जातात, असे म्हणायला हवे. गरिबी आणि गरिबी आणि दैव यांचे एक नाते जुळवून दिले गेले. गतजन्मातील पाप नावाची एक थाप चिरंजीव केली गेली. कुणीही खोलात जाऊन तपासून न पाहिलेला परंपरा नावाचा शब्द रूढ केला गेला. तो कायमचाच, असं आपले पु ल लिहितात. मराठी लोकांच्या मनावर अधिराज्य कमवणारा एक माणूस म्हणजे आपले प्रिय पु ल देशपांडे. ते म्हणतात, ज्या देशात पिण्याच्या पाण्यालाही जात आहे, अहो ज्या देशात पिण्याच्या पाण्यालाही जात आहे, तिथल्या विद्वानांनी जगाला आध्यात्मिक उन्नतीचे धडे देण्याचा आव आणण्याइतकी आत्मवंचना नाही. जोवर संत साहित्याच्या श्रेष्ठत्वाचा पडताळा लोकव्यवहारातून सिद्ध होत नाही, तोवर ते सारे ग्रंथ भोजनोत्तर वाचण्याच्या रहस्यकथेसारखेच वाचले जातात,